महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या प्रचारानिमित्त पाथर्डी फाटा येथून बाईक रॅली काढण्यात आली होती। दामोदर चौक, विक्रीकर भवन तसेच सम्राट स्वीट, गुरु गोविंद सिंग कॉलेज, राणेनगर या परिसरातून सदर रॅली काढण्यात आली होती। रॅलीची सांगता पाथर्डी गाव येथे करण्यात आली। या रॅली प्रसंगी महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्यासह मित्रपक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांचा पश्चिम मतदारसंघामध्ये अतिशय झंझावात असा चालू आहे आणि सकाळी सिडकोमध्ये संपूर्ण सिडको आज पाथर्डी गावामध्ये आज रॅलीचा समारोप झालेला आहे। आप्पा, तुम्हाला आम्ही ग्वाही देतो की तुमचा मागचा जो लीड आहे तो लीड आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही, अशी तुम्हाला आम्ही ग्वाही देतो। आणि मनसे रे मनसे, हेमंत गोडसे, मनसे रे मनसे, हेमंत। संपूर्णपणे या ठिकाणी प्रचार दौरा करण्यात आला, रॅली करण्यात आली। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांकडून या ठिकाणी अनुभवायला मिळाला। त्याचं कारण मला असं वाटतं का या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याकरता जनता आतुर झालेली आहे आणि निश्चित मला असं वाटतं का येत्या 20 तारखेला जनता धनुष्यबाणाचं बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्यानं त्या ठिकाणी विजयी करेल। आज सकाळपासून नाशिक पश्चिम प्रभागामध्ये अतिशय उत्साहात प्रचार फेरी सुरू करण्यात आलेली आहे। सकाळी सिडको आणि दुपारनंतर पाथर्डी फाटा अशा विविध ठिकाणी विविध प्रभागांमध्ये आज आपले खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी भेटी घेतलेल्या आहे। ज्यावेळेला आम्ही लोकांकडे भेटी घेतोय त्यावेळेला अतिशय उत्स्फूर्तपणे लोक दाद देत आहेत आणि त्यांचं स्वागत करत आहेत, कारण त्यांचा मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे। ही निवडणूक देशाची आहे, देशाचा नेता निवडण्याची आहे आणि त्यामुळे लोक निश्चितच येत्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या निशाणीवर बटन दाबून विजयी करून आपण मोठ्या मताधिक्याने हेमंतप्पा गोडसे यांना विजयी करावं असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करते। जय श्रीराम। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक।